हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले. आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. डिसेंबर महिन्याचा आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे सामाजिक. सुरू करूया आजचं आपलं इंटरेस्टिंग लेक्चर. पहिली न्यूज अतिशय महत्त्वाची आहे. देशामध्ये पाठीमागच्या वर्षामध्ये म्हणजे 2022मध्ये जे काही गुन्हे झाले त्या गुन्ह्यांची आकडेवारी NCRBनं रिलीज केलेली आहे. आणि ही जी काही आकडेवारी असते त्या आकडेवारी विशिष्ट अहवालामधून रिलीज केली जाते आणि त्या अहवालाला म्हटलं जातं क्राईम इन इंडिया अहवाल. ओके, सो बेसिकली बऱ्याच वेळेला आयोगाने या टॉपिकवरती प्रश्न विचारलेले आहेत. ओके, सो आपण आज बघणार आहोत क्राईम इन इंडिया अहवाल 2022. म्हणजे 2022मध्ये जे काही देशातील गुन्हेगारी झाली त्या गुन्हेगारींची आकडेवारी त्या ठिकाणी झालेली आहे. फॉर एक्झाम्पल, एकूण बलात्काराची प्रकरणं किती झाली, त्यानंतर दरोडे किती झाले, ओके, अपहरणाची प्रकरणं किती झाले, खून किती झाले, हे सगळे आकडेवारी त्या ठिकाणी असणार आहे. हा जो अहवाल सादर करणारी संस्था आहे त्यांचं नाव आहे NCRB, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो. आपण त्याला राष्ट्रीय गुन्हे नोंद विभाग असं देखील त्या ठिकाणी म्हणू शकतो. सो काही इन्फोग्राफिक्स टाकलेले आहेत ज्याच्या माध्यमातून तुम्हाला कोणत्या राज्यामध्ये कुठल्या गोष्टीचं प्रमाण जास्त आहे हे त्या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, येस. सो बेसिकली तुमच्या जे काही PPTs आहेत, PDF आम्ही ज्या करून दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये बघून घ्या एकदा की कुठल्या स्टेटमध्ये कशाचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त आहे. फॉर एक्झाम्पल उदाहरण द्यायचं असेल तर इथं महाराष्ट्र तुम्हाला दिसतंय. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आत्महत्यांचं प्रमाण आहे. ओके, जर फॉर एक्झाम्पल तुम्ही दिल्ली बघितलं तर दिल्लीमध्ये अनसेफ आहे विमेन अँड सिनियर सिटीझनसाठी. ओके, नंतर आहे बघा झारखंडमध्ये कम्युनल राईट्स आणि मर्डरचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त आहे. म्हणजे दंगली ज्या होतात त्यांचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त आहे. ओके, सो बेसिकली काही महत्त्वाचे राज्य आणि कुठल्या राज्यामध्ये कोणत्या गोष्टीचं प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. ओके, सो अहवालातील महत्त्वाच्या बाबीमध्ये पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट महत्त्वाची आकडेवारी. ओके, सो ओव्हरऑल 2022मध्ये एकूण गुन्हे किती नोंद झालेले आहेत संबंधित पोलीस स्टेशन्समध्ये वगैरे, एकूण गुन्हे किती नोंद झालेले आहेत ह्याच्यावर आयोग त्या ठिकाणी प्रश्न विचारू शकतं. सो भारतामध्ये 2022मध्ये 58,24,946 इतके गुन्हे नोंद झालेले आहेत. त्यामुळे राऊंड फिगरमध्ये तुम्ही 58 लाख असा आकडा लक्षात ठेवू शकता. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट 2021च्या तुलनेमध्ये 2022मध्ये जे गुन्हे झालेले आहेत त्याच्यामध्ये घट त्या ठिकाणी आहे आणि ही घट साधीसुधी नाही तर 4.5% आहे. आणि मला असं वाटतं की आयोग तुम्हाला स्टेटमेंट फॉर्मॅटमध्ये इथं प्रश्न विचारू शकतं की क्राईम इन इंडिया अहवालाबाबत खालील विधाने लक्षात घ्या. एकूण गुन्ह्यांमध्ये 21च्या तुलनेमध्ये 22मध्ये घट दिसून आली किंवा वाढ दिसून आली. सो लक्षात ठेवा, याचा अर्थ असा आहे की 21मध्ये एकूण गुन्हे जेवढे घडले त्याच्यापेक्षा कमी गुन्हे 2022मध्ये घडलेले आहेत. आणि ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. 58,24,946 इतके गुन्हे आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट 4.5% इतकी घट त्या ठिकाणी आहे. नंतर बाकीच्या काही गोष्टी दिलेल्या आहेत बघा. ओके, महिलांविरुद्धचे गुन्हे 4,45,000, बलात्काराचे गुन्हे 31,000, खुनाचे प्रकरण 28,000, आत्महत्या 1,70,000, सायबर गुन्हे 65,893. ही महत्त्वाची गोष्ट आहे कारण सगळ्या गोष्टींमध्ये जर तुम्ही बघितलं तर वाढ कुठं जास्त आहे तर वाढ आहे 24.4%, ती म्हणजे सायबर गुन्ह्यांमध्ये. आणि हे हायलाईट होतं याच्यामध्ये कारण साधारण बघितलं तुम्हाला एकाच ठिकाणी दोन ठिकाणी घट दिसते, एकतर खुनांमध्ये आणि एकूण गुन्ह्यांमध्ये. परंतु वाढ जर बघायची असेल तर वाढ सगळ्यात जास्त कुठं आहे, सायबर गुन्ह्यांमध्ये आहे. नंतर आहे आर्थिक फसवणुकीचे गुन्हे 1,93,000, त्याच्यामध्ये पण 11.1% वाढ आहे. बालकांविरुद्धचे गुन्हे जे आहेत 1,62,000, त्याच्यामध्ये पण 8.7% वाढ आहे. आणि पर्यावरण संबंधी गुन्हे 52,000 इतके गुन्हे आहेत आणि त्याच्यामध्ये पण 17.9% वाढ आहे. सो बेसिकली महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की एकूण गुन्ह्यांमध्ये घट दिसून येते, खुणांमध्ये पण त्या ठिकाणी घट दिसून येते, परंतु सर्वाधिक वाढ सायबर गुन्ह्यांमध्ये आहे. सो बेसिकली आकडेवारी फार मोठी आहे, लक्षात ठेवायचा जास्त प्रयत्न करू नका, फक्त ट्रेंड लक्षात ठेवा की नक्की काय प्रकार त्या ठिकाणी झालेले आहेत. ओके, येस. चलो, नंतर हे जे काय आपण गुन्हे बघितले, एकूण गुन्हे 58,24,946, हे सर्वाधिक गुन्हे कोणत्या राज्यामध्ये दाखल झालेले आहेत तर एक आहे क्राईम स्टेट, ते म्हणजे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात एकूण गुन्हे दाखल झालेले आहेत. मग सर्व प्रकारचे गुन्हे, मग त्याच्यामध्ये तुमचे त्या ठिकाणी एकूण गुन्हे असतील, महिलांविरुद्धचे गुन्हे असतील, बलात्कार असतील, खून असतील, आत्महत्या असतील, ह्या सर्व गुन्हे सर्वात जास्त नोंद कुठं झाले, उत्तर प्रदेश. आणि आपण ज्या आपल्या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो
तोच महाराष्ट्र त्या ठिकाणी या एकूण गुन्ह्यांच्या क्रमवारीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. सो आयोग इथं पण प्रश्न विचारू शकता की महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे? दुसरा आहे. 1 नंबरचं राज्य कुठलं आहे जिथं सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाली? ते म्हणजे उत्तर प्रदेश. दुसरी महत्त्वाची गोष्ट गुन्ह्यांचा दर. गुन्ह्यांचा दर म्हणजे प्रति लाख लोकसंख्येमागे किती गुन्हे नोंदवलेले आहेत? तर प्रति लाख लोकसंख्येमागे 422.2 इतके गुन्हे नोंदवण्यात आले आणि 2021च्या तुलनेमध्ये ही घट आहे. ऑब्व्हियसली साधी महत्त्वाची गोष्ट आहे की एकूण गुन्ह्यांमध्येच घट आहे, त्यामुळं दर लाख लोकसंख्येमागं नोंदवलेल्या गुन्ह्यांच्या संख्येमध्ये पण 2021च्या तुलनेमध्ये घट असणार आहे. नंतर आहे महिलांविरुद्ध अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे त्या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये त्या ठिकाणी आहे. 2 नंबरला महाराष्ट्र आहे, 3 नंबरला राजस्थान आहे. हे आणि हे सारखंच आहे बघा, सर्वाधिक गुन्हे उत्तर प्रदेशमध्ये आहेत, 2 नंबरला महाराष्ट्र आहेत. महिलांविरुद्ध अत्याचाराचे गुन्हे पण उत्तर प्रदेशमध्ये 1 नंबरला आहेत, महाराष्ट्र 2 नंबरला आहे, 3 नंबरला राजस्थान आहेत. ओके. नंतर महिलांवरील अत्याचाराचे सर्वात कमी गुन्हे तमिळनाडूमध्ये झालेले आहेत, 9,207 गुन्हे आहेत. नंतर बलात्काराचे सर्वाधिक गुन्हे राजस्थानमध्ये आहे, 2 नंबरला उत्तर प्रदेश आहे, 3 नंबरला मध्य प्रदेश. आपला महाराष्ट्र या रँकिंगमध्ये 4थ्या नंबरला आहे आणि 5 नंबरला हरियाणा आहे. सो एक नंबरचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सर्वाधिक गुन्हे उत्तर प्रदेश, महिलांविरुद्ध अत्याचार सर्वाधिक गुन्हे उत्तर प्रदेश, नंतर बलात्काराचे सर्वाधिक गुन्हे राजस्थान, महाराष्ट्र 4थ्या नंबरला. नंतर परत आले बघा महिला अपहरणाचे, किडनॅपिंगचे प्रकार उत्तर प्रदेशमध्ये जास्त झालेले आहेत, 2 नंबरला बिहार आहे, 3 नंबरला आपला महाराष्ट्र आहे. नंतर विनयभंग, थोडक्यात आपण मुलींची किंवा महिलांची छेडछाड करण्याच्या प्रकारात जे आहेत त्याला आपण विनयभंग म्हणतो आणि ही गोष्ट आपल्यासाठी चांगली नाही आहे. महाराष्ट्र जो आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो तो महिलांच्या विनयभंगाच्या नोंद झालेल्या गुन्ह्यांमध्ये 1 नंबरला आहे. सो विनयभंगाचे सर्वाधिक गुन्हे महाराष्ट्रात आहेत, 2 नंबरला उत्तर प्रदेश, 3 नंबरला राजस्थान. नंतर महिलांवरील जे अत्याचाराचे प्रकार आहेत त्याची वर्गवारी काय बघा, म्हणजे महिलांच्यावर जे अत्याचार होतात ते अत्याचाराचे प्रकार कोणते जास्त आहेत? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सासरी आणि नवऱ्याकडून होणारा छळ, म्हणजे 31.4% जी काही महिलांविरुद्धच्या अत्याचाराचे गुन्ह्यांची नोंद झालेली आहे त्याच्यामध्ये सर्वाधिक प्रकरणं ही आहेत. सासरी आणि नवऱ्याकडून होणारा छळ जो आहे त्याची टक्केवारी जास्त आहे, 31.4. अपहरणाचे प्रमाण आहे 19.2%, विनयभंगाच्या उद्देशाने हल्ला 18.7% आणि बलात्काराचे प्रकरण आहेत 7%. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, महिलांविरुद्ध जो काही अत्याचार होतात त्याच्यात सर्वाधिक आकडेवारी कुठली आहे? तर सासरी आणि नवऱ्याकडून होणारा छळ. नंतर आहे सर्वाधिक आत्महत्या. इन्फोग्राफिक्समध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं की सर्वाधिक आत्महत्याची प्रकरणं कोण झालेली आहेत? महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी झालेली आहेत, 2 नंबरला तामिळनाडू आहे, 3 नंबरला मध्य प्रदेश आहेत. जे काही आत्महत्या आहेत त्या आत्महत्यांसाठी कारणांचं प्रमाण काय आहे, म्हणजे जे काही आत्महत्यांची नोंद झाली त्या आत्महत्यांमध्ये काय कारण होतं त्या व्यक्तीचं आत्महत्या करण्याचं? सगळ्यात पहिलं कारण आहे कौटुंबिक प्रश्न. काही जे काही फॅमिलीमधले वाद आहेत त्याच्यामुळं 31.7% लोकांनी आत्महत्या केली. काही विवाह विषयक प्रश्न होते 4.8%. काही लोकांनी आजारपणाच्या माध्यमातून पण देखील त्या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे, की काहीतरी आजार होता त्याच्यातून बरं होत नव्हते म्हणून आयुष्याला कंटाळून लोकांनी आत्महत्या केलेली त्या ठिकाणी होती. सो आत्महत्यांसाठी सर्वाधिक कारण काय आहे? तर कौटुंबिक प्रश्न. नंतर द्वेष व्यक्त भाषणांच्या गुन्ह्यांसह विविध गटांमधील वैरभाव वाढवणारे सर्वाधिक गुन्हे, म्हणजे काही भाषणं केली आणि त्याच्या भाषणांमुळे 2 गटांमध्ये काहीतरी वाद निर्माण झाला, हे सर्वाधिक प्रकरणं कुठं आहेत? उत्तर प्रदेश. नंतर आहे बघा सर्वाधिक भ्रष्टाचाराची प्रकरणं. सर्वाधिक भ्रष्टाचाराची प्रकरणं आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. बघा महाराष्ट्र तुम्हाला 2-3 ठिकाणी दिसतंय. या ठिकाणी सर्वाधिक आत्महत्या असतील, सर्वाधिक भ्रष्टाचार असेल, नंतर विनयभंगाची प्रकरणं जास्त असतील. ओके, या ठिकाणी महाराष्ट्र पहिल्या नंबरला आहे. सो ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्र पहिल्या नंबरला आहे ते एकदा शॉर्टमध्ये लिहून ठेवा. ओके, फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र, विनयभंग. ओके, नंतर तुम्ही लिहू शकता आत्महत्या. ओके, सो अशा काही गोष्टी लिहून ठेवा. त्याच्यानंतर तुमचं त्या ठिकाणी ज्या गोष्टी आहेत सर्वाधिक भ्रष्टाचार, सो तुम्ही असं या ठिकाणी लिहू शकता भ्रष्टाचार. ओके, सो एकाच नजरेमध्ये तुम्हाला लक्षात येऊन जाईल की महाराष्ट्र कुठल्या कुठल्या ठिकाणी 1 नंबरला आहे. महाराष्ट्र विनयभंग, आत्महत्या आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये 1 नंबरला त्या ठिकाणी आहे. ओके, येस. नंतर ॲट्रॉसिटीचे सर्वाधिक गुन्हे जास्त झालेले आहेत उत्तर प्रदेशमध्ये. महाराष्ट्राचा क्रमांक त्याच्यामध्ये 6वा आहे. नंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट सर्वाधिक सुरक्षित शहरे. ओके, कोणतं शहर हे भारतातील राहण्यासाठी सर्वात सुरक्षित आहे? तर 1 नंबरला आहे कोलकाता. सलग 3ऱ्यांदा हे सर्वाधिक सुरक्षित शहरांमध्ये नोंदवण्यात आलेलं आहे. बऱ्याच वेळेला पुणे हे आपल्यासाठी सर्वात सेफ सिटी वाटतं, परंतु पुणे 2 नंबरला आहे. आयोगाला कन्फ्यूज करायला तुम्हाला स्कोप आहे. 2 नंबरला आहे हैदराबाद. नंतर आहे प्रति लाख लोकसंख्येतील महिलांवरील गुन्ह्यांचे प्रमाण. ओके,
एका लाख लोकसंख्येच्या 1 लाख महिलांच्या पाठीमागं किती गुन्हे त्या ठिकाणी होतात, तर 66.4. नंतर प्रति लाख लोकसंख्येतील महिलांवरील गुन्ह्याचे सर्वाधिक प्रमाण, हे प्रमाण सर्वाधिक कुठं आहे, तर नवी दिल्लीमध्ये हेच प्रमाण 144.4 इतकं त्या ठिकाणी आहे. NCRB, ज्या NCRBनं हा अहवाल तयार केला ह्याच्याबद्दल आपण बघूयात. मार्च 1986 मध्ये या संस्थेची स्थापना झाली. नवी दिल्ली इथं मुख्यालय आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाअंतर्गत काम करणारी ही संघटना त्या ठिकाणी आहे. ओके, येस. नंतर आपण एक फार महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग गोष्ट बघणार आहोत. जी न्यूज त्या ठिकाणी वर्तमानपत्र असू द्यात, तुमचे त्या ठिकाणी न्यूज मीडिया असू द्यात, सोशल मीडिया असू द्यात, त्या सर्व ठिकाणी चर्चेत होते ते म्हणजे उत्तराखंडमध्ये सिलक्यारा नावाचा एक बोगदा आहे. त्या बोगद्याचं काम सुरू असताना तो बोगद्याचा काही भाग कोसळला आणि त्या बोगद्यामध्ये बरेच कामगार त्या ठिकाणी अडकलेले होते. प्रयत्नांची पराकाष्ठा करत 17 दिवसांनी या बोगद्यामध्ये अडकलेल्या सर्व कामगारांना सुखरूप बाहेर पडण्यात आलं आणि ही एक फार मोठी स्टोरी त्या ठिकाणी कव्हर करण्यात आलेली होती. कारण त्या काळामध्ये बरेच लोक दिवाळी सेलिब्रेट करत होते आणि त्याच काळामध्ये हे लोक जे आहे ते त्या ठिकाणी त्या बोगद्यामध्ये अडकून बसलेले होते. सो आयोग प्रश्न विचारू शकतं, कारण हे एक फार मोठं डिझास्टर होतं. गव्हर्नमेंटच्या पुढं एक फार मोठं चॅलेंज होतं की यांना जर सेफली बाहेर काढायचं असेल तर काय करता येऊ शकतं. सो बऱ्याच तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला, परंतु हे तंत्रज्ञान शेवटी असफल ठरल्यानंतर रॅट होल मायनिंग नावाचं एक तंत्रज्ञान आहे. त्या रॅट होल मायनिंगच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांना सेफली बाहेर काढण्यात आलेलं आहे. ओके, सो उत्तराखंडमधील बोगद्यातील बचाव कार्याला यश, असं आपण त्या ठिकाणी हेडिंग बघितलेलं आहे. सो बेसिकली मी तुम्हाला पार्श्वभूमी सांगितली. उत्तराखंडमध्ये सिलक्यारा नावाचा बोगदा आहे. त्याचा काम करत असताना काही भाग कोसळला आणि त्याच्यामध्ये काही कामगार अडकलेले होते. सो बोगद्याचं नाव सिलक्यारा. सो आयोग असं विचारू शकतं की मध्यंतरी सिलक्यारा नावाचा बोगदा चर्चेत होता, तो खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे. उत्तराखंड राज्यामध्ये त्या ठिकाणी आहे. ह्या सिलक्यारा बोगद्याचं स्थान काय आहे, नक्की कुठं आहे, तो उत्तराखंड राज्यातल्या उत्तरकाशी जिल्ह्यामध्ये हा बोगदा जो आहे तो स्थित आहे. टोटल किती कामगार अडकले होते. जर आयोगाला फार स्पेसिफिक प्रश्न विचारायचे असेल आणि फार चॅलेंजिंग प्रश्न विचारायचे असेल तर आयोग म्हणेल की या बोगद्यामध्ये टोटल 50, 51, 100 असं काहीतरी आकडा देईल. सो लक्षात ठेवा 41 कामगार त्या ठिकाणी अडकलेले होते. बोगद्यात अडकल्याची तारीख काय आहे, 12 नोव्हेंबर 2023 आणि सुखरूप बाहेर काढल्याची तारीख आहे 28 नोव्हेंबर. याचा अर्थ साधारणपणे 17 दिवस हे कामगार त्या ठिकाणी बोगद्यामध्ये अडकलेले होते. आणि तुम्ही इमॅजिन करू शकता की एका बोगद्यामध्ये त्या ठिकाणी हे 17 दिवस 41 कामगार त्या ठिकाणी अडकलेले होते. सो 17 दिवसानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट, सर्व कामगारांची सुटका करण्यात आली. ह्या 41च्या 41 कामगारांना सेफली बाहेर काढण्यात आलं. इथं एकही कामगाराचा मृत्यू त्या ठिकाणी झाला नाही. त्यामुळे आयोग इथं पण तुम्हाला लक्षात ठेवा प्रश्न विचारू शकतं. सर्व कामगारांची एकूण 17 दिवसानंतर सुटका करण्यात आलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे काही अडकलेले कामगार होते त्यांना वाचवण्यासाठी उत्तराखंड राज्य सरकारनं एक मोहीम राबवली होती. त्या मोहिमेचं नाव होतं ऑपरेशन जिंदगी. लक्षात ठेवा, महत्त्वाची गोष्ट आहे. उत्तराखंड राज्य सरकारनं या कामगारांना सेफली बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन जिंदगी नावाची मोहीम राबवली होती. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आधुनिक तंत्रज्ञानाचा फार मोठा वापर त्या ठिकाणी करण्यात आला, परंतु आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या कामगारांना बाहेर पडण्यामध्ये जेव्हा अपयश आलं तेव्हा एक मॅन्युअल पद्धतीनं यांना बाहेर काढण्यात आलं. आणि कुठल्या पद्धतीनं या ठिकाणी या कामगारांची सुटका करण्यात आली. सो कामगारांची सुटका करण्यासाठी वापरण्यात आलेलं तंत्रज्ञान, त्याचं नाव आहे रॅट होल मायनिंग. आता रॅट होल मायनिंग म्हणजे काय, तर तुम्हाला माहिती आहे उंदीर काय करतो, एखाद्या ठिकाणी ज्याला बीळ जर करायचं असेल तर तो काय करतो, बीळ खोदत जातो आणि ॲटोमॅटिकली त्यावेळेला काय करत राहतो, जी काही माती बीळ खोदताना जी काही माती साचली जाते ती पण तो बाहेर आणून टाकत असतो. सेम त्याच पद्धतीनं करायचं आहे. काही लोक त्या ठिकाणी त्याच्यामध्ये होल घेण्याचा प्रयत्न करतील आणि काही लोक जी काही माती साठलेली आहे, जो काही राडारोडा साठलेला आहे तो मॅन्युअली बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे ही एक मॅन्युअल पद्धत आहे. तर कोणत्याही पद्धतीनं तंत्रज्ञानाचा वापर केला जात नाही. आपली जी काही ट्रेडिशनल फावडे कुदळ वगैरे आहे त्या कुदळीच्या फावड्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी खोदलं जातं. काही लोक खोदत असतात, काही लोक हा जो काही पाठीमागं माती गोळा होते किंवा काढली जाते ती बाहेर फेकली जाते, त्याला आपण रॅट होल मायनिंग असं म्हणतो. ओके, सो फार सोपी पद्धत आहे. रॅट होल मायनिंगच्या माध्यमातून या लोकांना बाहेर काढण्यात आलं. काही इन्फोग्राफिक्स मी टाकलेले आहेत बघा. इथं तुम्हाला हा सिलक्यारा नावाचा बोगदा दिसतोय. इथं पाठीमागं सगळे लोक तुम्हाला त्यांच्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. हे त्या ठिकाणी कामगार आहेत. ओके, हे सुरुवातीला हे तंत्रज्ञान वापरण्यात आलं होतं, त्याला ऑगर ड्रिलिंग असं देखील म्हटलं जातं. ओके, सो अशा प्रकारे शेवटी
17 दिवसानंतर 41 कामगारांची सेफली सुटका त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. रॅट होल मायनिंग काय आहे, तर ईशान्य भारतामध्ये कोळसा काढण्यासाठी वापरली जात असलेली एक खोदण्याची पद्धत आहे. ओके, सो बेसिकली खोदण्याची पद्धत आहे जी बेसिकली कुठं फॉलो केली जाते, ईशान्येमध्ये. इथं कामगारांकडून हातानं खोदकाम केलं जातं. कोणत्याही पद्धतीने ड्रिलिंग मशीनचा वापर न केला जाता फावडे असतील, कुदळ असेल यांच्या माध्यमातून खोदकाम केलं जातं. ही पद्धत अशास्त्रीय असल्याचे सांगून नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल, आपण त्याला NGT किंवा राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण म्हणतो, त्यांनी 2014 मध्ये या पद्धतीवर बंदी घातली होती. किती महत्त्वाची गोष्ट आहे बघा, ज्या पद्धतीला अशास्त्रीय सांगून NGTनं 2014 मध्ये बंदी घातली होती, त्याच पद्धतीच्या माध्यमातून शेवटी 41 कामगारांची 17 दिवसानंतर सुटका करण्यात आली आहे. परंतु भारताच्या अनेक भागांमध्ये, विशेषतः मेघालय, जो आपण मग बघितलं की ईशान्य भारतातला एक राज्य आहे, मेघालयमध्ये या पद्धतीचा वापर केला जातो. सिलक्यारा बोगदा उत्तराखंडमध्ये आहे, 4.5 किलोमीटर लांबी आहे. आणि महत्त्वाची गोष्ट की केंद्र सरकारचा जो काही महत्त्वाकांक्षी 4 धाम प्रकल्प आहे, त्या 4 धाम प्रकल्पाचा भाग म्हणून हा सिलक्यारा बोगदा ओळखला जातो. ओके, येस. नंतर भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. याच्यामध्ये लोकांची जी काही कल्चर्स आहेत, राहण्या खाण्याच्या पद्धती आहेत, ते वेगवेगळ्या आहेत. त्यामुळं ह्या लोकांमध्ये एक डायव्हर्सिटी असताना देखील युनिटी राहावी म्हणून त्या ठिकाणी एका विशिष्ट परिषदेचं आयोजन केलं जातं किंवा कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. त्याचं नाव आहे काशी तमिळ संगमम कार्यक्रम. ओके, सो काशी तुम्हाला माहित आहे उत्तर प्रदेशमधल्या वाराणसी किंवा उत्तरेकडचा भाग आहे, आणि तमिळ म्हटल्यानंतर दक्षिणेकडचा भाग आहे. सो ह्या 2 ठिकाणच्या ज्या काही ट्रेडिशनल पद्धती आहेत त्याच्यामध्ये एकरूपता यावी, लोकांमध्ये एकजुटता वाढावी म्हणून त्या ठिकाणी काशी तमिळ संगमम कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. वाराणसी इथं परिषद झाली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं उद्घाटन केलं. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून त्याचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि इथं बेसिकली काय केलं जाते, तर वाराणसी आणि तामिळनाडूचे सांस्कृतिक संबंध वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात. सो दोन्ही ठिकाणचे वेगवेगळे कल्चर आहेत बघा. ओके, तामिळनाडूचं कल्चर वेगळं आहे, वाराणसीचं कल्चर वेगळं आहे. सो या दोन्ही ठिकाणांचे सांस्कृतिक संबंध वाढवण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी आयोजित केली जाणारी परिषद आहे. याचा उद्देश काय आहे, तर ज्ञान आणि सांस्कृतिक केंद्रांमधील प्राचीन संबंध पुनरुज्जीवित करणे. ही वाराणसी आणि तामिळनाडूची जी काही केंद्र आहे ती ओरिजिनली जुनी ज्ञान आणि सांस्कृतिक केंद्र ओळखली जातात. त्या सांस्कृतिक केंद्रांमधलं प्राचीन संबंध पुनरुज्जीवन करणं, साहित्य, तत्वज्ञान, अध्यात्म, संगीत, नृत्य इत्यादींच्या देवाणघेवाणीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणं. सो हे दोन्ही जे काही महत्त्वाचे ज्ञान आणि सांस्कृतिक केंद्र आहेत ते या बाबतीत एकमेकांना शेअरिंग करतील. मग कुठल्या बाबतीत, साहित्य असेल, तत्वज्ञान असेल, अध्यात्म असेल, संगीत असेल. ओके, याच वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून एक भाषण पण केलं, आणि ह्या भाषणामध्ये त्यांनी एका विशिष्ट तंत्रज्ञानाचा वापर केला. त्याचं नाव आहे भाषिणी. लक्षात ठेवा, भाषिणी काय आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात वापर केलेली कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित स्वदेशी विकसित भाषा अनुवाद प्रणाली, तिचं नाव आहे भाषिणी. सो भाषिणी बरेच विद्यार्थी देखील त्या ठिकाणी वापरत आहेत. जे काही आपल्या रिजनल लँग्वेजेस आहेत त्या रिजनल लँग्वेजेसला बरेच साहित्य आपल्याकडे उपलब्ध नाही. फॉर एक्झाम्पल तुम्ही गुगल जर केलं तर गुगलमध्ये सगळा डाटा जो आहे तो इंग्लिशमध्ये उपलब्ध असतो. तुमची जी काही स्थानिक लँग्वेज आहे त्या स्थानिक लँग्वेजमध्ये किंवा रिजनल लँग्वेज उपलब्ध नसतो. सो आपण काय करू शकतो, तो जो काही गुगलचा डाटा आहे तो कॉपी करू शकतो आणि भाषिणी ॲपमध्ये पेस्ट करू शकतो, आणि तुम्हाला हव्या असलेल्या भाषेमध्ये ते ट्रान्सलेट केलं जातं. फॉर एक्झाम्पल आपण मराठी भाषा वापरतोय म्हणून जर गुगलचा डाटा आपण कॉपी करून इंग्लिशमध्ये टाकला तर तो इंग्लिश डाटा ट्रान्सलेट करून तुम्हाला मराठी उपलब्ध करून देतो. सो बेसिकली सेम तसंच आहे. तुम्ही एखादी गोष्ट बोलत जरी असाल तर ॲटोमॅटिकली सायमल्टेनियसली भाषिणीकडून त्या रिजनल लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट केलं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी नरेंद्र मोदी हिंदी भाषेमध्ये बोलत होते, परंतु तिथं काही तमिळ लोक पण बसलेले होते. सो तमिळ लोकांना तमिळ भाषेमध्ये ते भाषण ऐकायला मिळतं. त्याला म्हटलं जातं भाषिणी नावाचं आहे. सो लक्षात ठेवा, हे गव्हर्नमेंटचं इनिशिएटिव्ह आहे, लँग्वेज ट्रान्सलेशन सिस्टीम. जर तुम्हाला इंग्लिशमध्ये काही कॉन्टेंट वाचत असाल आणि इंग्लिशमध्ये कॉन्टेंट वाचत असताना तुम्हाला तो समजत नसेल तर लक्षात ठेवा, तुम्ही हे ॲप वापरू शकता. भाषिणी नावाचं ॲप देखील आहे, गव्हर्नमेंटचं बनवलेलं ॲप आहे. तर तिथं तुम्ही जो तुम्हाला इंग्लिशमधला कंटेंट आहे तुम्हाला हव्या त्या भाषेमध्ये ट्रान्सलेट करता येऊ शकतो. त्याचं नाव आहे भाषिणी. ओके, नंतर आहे एक आदिवासी विद्यापीठाची स्थापना केली जाणार आहे आणि त्याचं नाव आहे समक्का सरक्का केंद्रीय आदिवासी विद्यापीठ. लक्षात ठेवा, समक्का सारक्का हे आदिवासी विद्यापीठाचं नाव त्या ठिकाणी आहे. तेलंगणा जिल्ह्यामध्ये, तेलंगणा राज्यामध्ये मुलुगू या ठिकाणी अशा प्रकारचं विद्यापीठ स्थापन केलं जात आहे.
या विद्यापीठ स्थापन करण्याचा उद्देश हाच आहे की आदिवासी भागामध्ये दर्जेदार शिक्षण आणि सर्वसमावेशक शिक्षण उपलब्ध करून देणं आणि त्याच्या वातावरणाला चालना देणं. ऑब्व्हियसली शिक्षणाचा फार मोठा रोल आहे. अजून सुद्धा शेड्यूल्ड ट्राईब्समध्ये किंवा आदिवासी जमातीमध्ये शिक्षणाचं प्रमाण हे फार कमी आहे. सो आदिवासी भागांमध्ये शिक्षणाला प्रोत्साहन देणं, सर्वसमावेशक एज्युकेशन देणं, यासाठी रिसर्च आणि बाकीच्या गोष्टी होण्यासाठी समक्का सारक्का नावाचं केंद्रीय आदिवासी विद्यापीठ स्थापन केलं जाणार आहे. ह्याला 889 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, हे केंद्रीय आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी त्या ठिकाणी केंद्र सरकारनं संसदेमध्ये केंद्रीय विद्यापीठ सुधारणा विधेयक 2023 देखील मंजूर केलेलं आहे. आणि याच सुधारणा विधेयकानुसार मुलुगू ठिकाणी तेलंगणा राज्यामध्ये अशा प्रकारचं समक्का सारक्का केंद्रीय आदिवासी विद्यापीठ स्थापन केलं जाणार आहे. नंतर आयुर्वेदाला प्रोत्साहन देण्यासाठी एक जागतिक आयुर्वेद महोत्सव त्या ठिकाणी साजरा करण्यात आला आणि ते ठिकाण होतं तिरुअनंतपुरम. जर आयोगाला प्रश्न विचारायचा असेल तर मला असं वाटतं की आयोग इथंच प्रश्न विचारेल की 5वा जागतिक आयुर्वेद महोत्सव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला. केरळमधल्या तिरुअनंतपुरम या ठिकाणी जगदीप धनखड जे आपल्या देशाचे उपराष्ट्रपती आहेत त्यांनी या महोत्सवाचं उद्घाटन केलं. इमर्जिंग चॅलेंजेस इन हेल्थ केअर अँड रिसर्जंट आयुर्वेदा अशी त्याची थीम त्या ठिकाणी होती. नंतर असाच एक महोत्सव आपण बघणार आहोत, ते म्हणजे आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव. भगवद्गीतेचा सार आणि त्याच्या महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यासाठी दरवर्षी अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाचं आयोजन केलं जातं. कुरुक्षेत्र हरियाणा या ठिकाणी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीच त्याचं उद्घाटन केलेलं आहे. वसुधैव कुटुंबकम, श्रीमद भगवद्गीता आणि वैश्विक एकता अशी थीम आहे. पार्टनर स्टेट त्या ठिकाणी आसाम होतं. 22 डिसेंबर ही एक गोष्ट माहिती असू द्या, दरवर्षी गीता जयंती म्हणून देखील त्या ठिकाणी साजरा केला जातो. सो इन्फोग्राफिक्समध्ये पण त्या ठिकाणी टाकलेलं आहे बघा, आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव कुरुक्षेत्र या ठिकाणी. ओके, येस. नंतर आहे बघा काही महत्त्वाच्या राज्यांच्या कल्याणकारी योजना. ओके, सो जर आयोगाचा प्रश्न विचारण्याचा कल लक्षात घेतला तर बेसिकली आयोग काय करतं, एखाद्या योजनेचं नाव देतं आणि ती योजना कोणत्या राज्य सरकारची आहे असं विचारतं. जर विथ रेफरन्स टू महाराष्ट्र असेल तर डिटेलमध्ये प्रश्न विचारेल, अदरवाईज तुम्हाला सिंगल लाईनलाच प्रश्न येतात. सो बेसिकली जेव्हा तुम्ही कोणत्याही राज्य सरकारच्या योजना करता तेव्हा प्रामुख्याने ही गोष्ट लक्षात ठेवा, एखाद्या योजनेचं नाव आणि ती कोणत्या राज्य सरकारनं सुरू केलेलं आहे एवढंच प्रामुख्यानं लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेला त्या योजनेच्या नावांमध्ये ही जी काही योजना आहे ती कोणासाठी सुरू करण्यात आलेली आहे वगैरे आपल्याला लक्षात येतं. ओके, सो आपण एक योजना बघूयात, त्याचं नाव आहे राजीव आरोग्यश्री योजना. तुम्हाला माहित असेल की तेलंगणा राज्यामध्ये सत्ता पालट झालेला आहे, त्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार आलेलं आहे. त्यामुळं राजीव आरोग्यश्री योजना ही कुठल्या तरी काँग्रेस आधारित राज्यांमध्येच असणार आहे हे प्रामुख्याने तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. सो तेलंगणा राज्य सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. सो आयोग काय प्रश्न विचारू शकतं, राजीव आरोग्यश्री नावाची योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे, तेलंगणा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आरोग्य या शब्दावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की आरोग्याच्या संबंधित आहे. मग काय आहे तर राज्यातील जे काही कमी उत्पन्न गटातील म्हणजे जी काही गरीब नागरिक आहेत त्यांना मोफत वैद्यकीय उपचार त्या ठिकाणी दिले जाणार आहे. जसं महाराष्ट्र राज्यामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे, अगदी तशाच प्रकारे तेलंगणा राज्यामध्ये राजीव आरोग्यश्री योजना त्या ठिकाणी आहे आणि याच्यामध्ये कमी उत्पन्न गटातील नागरिकांना मोफत वैद्यकीय उपचार करून दिले जाणार आहे. नंतर याच तेलंगणा राज्यानं महिलांसाठी एक डेडिकेटेडली योजना सुरू केलेली आहे, त्याचं नाव आहे महालक्ष्मी योजना. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे योजनेच्या नावामध्ये तुम्हाला लक्षात येते की महालक्ष्मी याचा अर्थ ही महिलांसाठी असलेली डेडिकेटेड योजना आहे. सो महिलांसाठी ही जी काही महालक्ष्मी योजना आहे ती कोणी सुरू केलेली आहे, ती पण तेलंगणा सरकारनं सुरू केलेली आहे. आणि याच्यात काय केलं जाणार आहे, राज्यातल्या मुली, सर्व वयोगटातील महिला आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तृतीयपंथी यांना काय केलं जाणार आहे, मोफत बस प्रवास त्या ठिकाणी असणार आहे, लक्षात ठेवा. सो आयोग काय प्रश्न विचारू शकतं की महिलांना मोफत बस प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी खालीपैकी कोणत्या राज्याने महालक्ष्मी नावाची योजना सुरू केलेली आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुमच्या नोट्समध्ये व्हॅल्यू ॲडिशन करून ठेवा, याच महालक्ष्मी योजनेअंतर्गत जे काही महिला आहेत तामिळनाडूमधल्या तेलंगणामधल्या त्यांना 2,500 रुपये पर मंथ त्या ठिकाणी फिनान्शियल असिस्टन्स दिलं जाणार आहे. दर महिन्याला जी काही कुटुंब प्रमुख महिला आहे तिला 2,500 रुपये दिले जातील. आणि महत्त्वाची गोष्ट 500 रुपयामध्ये दर महिन्याला गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिलं जाईल. सो हे फक्त एकदा शॉर्टमध्ये लिहून ठेवा, तुमच्या इन्फोग्राफिक्समध्ये पण हे टाकलेलं आहे. सो महालक्ष्मी योजनेचे 3 महत्त्वाचे बेनिफिट्स आहेत. एक, जर एखाद्या कुटुंबातील प्रमुख महिला असेल
तर तिला 2,500 रुपये पर मंथ त्या ठिकाणी दिले जातील. दुसरी महत्त्वाची गोष्ट 500 रुपयामध्ये त्यांना गॅस सिलेंडर दिला जाईल. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट त्यांना कोणत्याही बस सेवेमध्ये त्या ठिकाणी मोफत बस प्रवास त्या ठिकाणी दिला जाईल. ह्या 2 गोष्टी फक्त व्हॅल्यू ॲडिशन करून ठेवा. ओके येस. नंतर अंगणवाड्यांमध्ये 3 ते 6 वर्ष वयोगटातील जी काही मुलं आहेत त्यांना पौष्टिक आहार उपलब्ध करून द्यावा म्हणून गरम शिजवलेले अन्न योजना, हॉट कुक्ड मील स्कीम नावाची योजना सुरू करणारं राज्य उत्तर प्रदेश. सो एवढंच लक्षात ठेवा, हॉट कुक्ड मील स्कीम कोणी सुरू केली आहे? उत्तर प्रदेशनं. नंतर अत्यावश्यक सेवा घरोघरी पोहोचवण्यासाठी पंजाब राज्यानं सुरू केलेली योजना, त्याचं नाव आहे भगवंत मान सरकार तुहाडेद्वार. म्हणजे भगवंत मान, जसं आपलं शासन आपल्या दारी कार्यक्रम नावाचा एक इनिशिएटिव्ह आहे बघा महाराष्ट्र राज्य सरकारचा, सेम तशाच प्रकारे गव्हर्नमेंट वेगवेगळ्या घटकांसाठी विविध स्कीम राबवत असतं. ह्या स्कीम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा प्रकारे योजना आहे. भगवंत मान हे पंजाबचे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे तशी योजना त्या ठिकाणी आहे. आवश्यक सेवा घरोघरी पोहोचवण्यासाठी पंजाब राज्याने सुरू केलेली योजना भगवंत मान तुहाडे सरकार. नंतर 50,000 भाविकांना धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी पंजाब राज्याने सुरू केलेली योजना मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना. बऱ्याच राज्य सरकारनं अशा प्रकारे योजना सुरू केलेल्या आहे. सो मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना पंजाब राज्याची त्या ठिकाणी आहे. नंतर सामान्य लोकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तामिळनाडू राज्यानं सुरू केलेली योजना उंगलाई थेडी उंगल ओरिल. ओके सो बऱ्याच लोकांच्या तक्रारी असतात, कुणाला जातीचा दाखला मिळत नसतो, कुणाला उत्पन्नाचा दाखला मिळत नसतो, कुणाचे काही प्रॉब्लेम्स असतात. सो गव्हर्नमेंटच्या बद्दल काही कुणाच्या अडचणी असतील तर त्या तक्रारांचे निवारण करण्यासाठी तामिळनाडूनं उंगलाई थेडी उंगल नावाची योजना सुरू केलेली आहे. ओके नंतर आहे राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था प्लस. बेसिकली न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की विद्यार्थ्यांना जे काही एज्युकेशन दिलं जाईल ते स्किल्ड एज्युकेशन दिलं जाईल भविष्यात त्यांना उत्पन्नाची साधनं मिळवून देण्यासाठी. सो अशासाठी एक इनिशिएटिव्ह सुरू करण्यात आलेला आहे, त्याचं नाव आहे नॅशनल स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट प्लस. भुवनेश्वर या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. धर्मेंद्र प्रधान जे केंद्रीय शिक्षण व कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री आहेत, त्यांनी याचं पायाभरणी केलेली आहे. याचा उद्देश काय आहे तर मागणीनुसार म्हणजे डिमांडनुसार उच्च दर्जाच्या व्यावसायिक शिक्षणाद्वारे ओडिशातील तरुणांची कौशल्य वाढवणे. सो स्किल ट्रेनिंगवरनं तुम्हाला लक्षात आलं असेल की ही योजना जी आहे ती तरुणांचं जे काही कौशल्य प्रशिक्षण आहे किंवा कौशल्य आहे ते अपग्रेड त्या ठिकाणी करायचं आहे आणि याची सुरुवात झालेली आहे भुवनेश्वर या ठिकाणी. ओके येस. नंतर ड्रॉपआउट रेट्सबद्दल आपण बघणार आहोत. 10वी पर्यंत शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर 10वीतून ड्रॉपआउट झाले म्हणजे गळतीचं प्रमाण आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. 10वी नंतर विद्यार्थ्यांच्या गळतीचं प्रमाण केंद्र सरकारनं लोकसभेमध्ये ही माहिती सादर केलेली आहे आणि गळतीचं प्रमाण किती आहे तर 21-22 मध्ये हे 20.21% होतं, तर 18-19 मध्ये हे 28.4% होतं. याचा अर्थ 18-19च्या तुलनेमध्ये 21-22 मध्ये 10वी नंतर विद्यार्थ्यांचं ड्रॉपआउट रेटचं जे काही प्रमाण आहे ते कमी झालेलं दिसतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी उदाहरण देतो तुम्हाला. 10वी एखादी शाळा आहे, 10वी मध्ये 100 विद्यार्थी शिकत आहेत. जेव्हा 11वी मध्ये हे 100 मुलं जाण्याची वेळ आली तेव्हा फक्त 80 मुलांनीच ॲडमिशन घेतलं. याचा अर्थ 20 मुलांनी ड्रॉप आउट झाले म्हणजे 20 मुलांनी ॲडमिशन घेतलं नाही. म्हणून आपण त्या ठिकाणी काय म्हटलंय 20% ड्रॉपआउट रेट आहे. म्हणजे 20% मुलांनी 11वी मध्ये प्रवेशच त्या ठिकाणी घेतला नाही, 80% मुलांनी पुढच्या इयत्तेमध्ये प्रवेश घेतला. ओके सो 18-19 मध्ये हे प्रमाण किती होतं ऑलमोस्ट 30% होतं, ते 21-22 मध्ये आता 20% आलेलं आहे. 10वी नंतर विद्यार्थ्यांचं सर्वाधिक गळतीचं प्रमाण कुठं आहे तर ओडिशामध्ये. हा आकडा फार चॅलेंजिंग आहे बघा, चिंताजनक आहे. ओडिशामध्ये जवळजवळ 50% मुलं हे दुसऱ्या म्हणजे 11वीच्या इयत्तेत प्रवेश घेत नाहीये, फक्त 50% मुलं 11वीमध्ये प्रवेश घेतात. ओके आणि हे फार मोठी आकडेवारी आहे. ओके येस. नंतर आपण सुपर वन लाईनर बघणार आहोत. सुपर वन लाईनर काय आहे तर पूर्वीचं आपलं संक्षिप्त घडामोडीचं नाव आहे, आपण त्याला नाव बदललंय, सुपर वन लाईनर केले. ओके 10,000वं जन औषधी केंद्र जे आहे ते एम्स देवघर झारखंड इथं सुरू करण्यात आलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं उद्घाटन केलं. जन औषधी केंद्र म्हणजे काय तर नागरिकांना स्वस्त दरामध्ये औषधं उपलब्ध होत असतात. सो 10,000वं जन औषधी केंद्र एम्स ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स देवघर झारखंड या ठिकाणी. नंतर विकसित भारत ॲट 2047 हा एक उपक्रम आहे. 2047 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होणार आहेत आणि या 100व्या वर्षामध्ये भारताला आपण एक विकसित देश म्हणून डेव्हलप करणार त्या ठिकाणी आहोत आणि यासाठी प्रत्येक क्षेत्राकडून योगदान येणार आहे. आणि याच क्षेत्रामध्ये किंवा या गोष्टीचं पूर्तता करण्यासाठी म्हणजे 2047 मध्ये भारताला जर आपल्याला विकसित भारत जर म्हणून बघायचं असेल तर तरुणांचं योगदान फार मोठं असणार आहे आणि तरुणांनी या
पूर्ततेसाठी आपल्या कल्पनांचं योगदान द्यावं म्हणून एक स्कीम किंवा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्याचं नाव आहे विकसित भारत ॲट 24/7 युवकांचा आवाज, व्हॉइस ऑफ यूथ. लक्षात ठेवा, हा एक उपक्रम आहे ज्याच्या माध्यमातून जे काही युवक आहेत त्या युवकांना आपल्याला जे काही कल्पना आहेत त्या कल्पनांचं योगदान देता येईल आणि त्याच्या माध्यमातून त्यांना विकसित भारत 2047ची संकल्पना पूर्ण करता येईल. ओके, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं अनावरण केलेलं आहे. नंतर देशातील खेड्यांच्या वारशाचे दस्तऐवजीकरण म्हणजे डॉक्युमेंटेशन करण्यासाठी केंद्रीय संस्कृती मंत्रालयानं एक उपक्रम सुरू केलेला आहे. त्याचं नाव आहे मेरा गाव मेरी धरोहर. जी किशन रेड्डी जी केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी त्याचं अनावरण केलेलं आहे. सो आयोगाला इथं स्कोप आहे बघा. इथं खेड्यांच्या वारशाचे दस्तऐवजीकरण म्हणून तुम्हाला विचारू शकते की कोणता मंत्रालयाचा उपक्रम आहे आणि त्याच्यामध्ये पहिलाच ऑप्शन असू शकतो केंद्रीय ग्राम विकास मंत्रालय. सो लक्षात ठेवा, खेड्याच्या वारशांचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी केंद्रीय संस्कृती मंत्रालयानं हा उपक्रम सुरू केलेला आहे. त्याचं नाव आहे मेरा गाव मेरी धरोहर. नंतर आयुष्मान भारत हेल्थ अँड वेलनेस सेंटरचं नवीन नाव असणार आहे आयुष्मान आरोग्य मंदिर आणि त्याची टॅगलाईन असणार आहे आरोग्य परम धनम. नंतर बिहार सरकारनं एक उपक्रम सुरू केलेला आहे. त्याचं नाव आहे मिशन दक्ष. सो बेसिकली शैक्षणिकदृष्ट्या कमकुवत म्हणजे जी विद्यार्थी शिक्षणामध्ये कमी आहेत त्या 25 लाख विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी मिशन दक्ष नावाची योजना सुरू करण्यात आलेली आहे. इथं 3री ते 8वी पर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांना हिंदी, गणित आणि इंग्रजीमध्ये विशेष वर्ग प्रदान केले जाणार आहेत. आपण लहान असताना बघा आपल्याकडे एक क्लासमध्ये एखादे 2 विद्यार्थी असे असतात की त्यांना स्पेशल अटेन्शन त्या शिक्षकांचं गरजेचं असतं. सो बिहार राज्य सरकारनं पण मिशन दक्ष म्हणजे काय, आपण लक्ष देतो. ओके, मिशन दक्ष म्हणजे काय, विद्यार्थ्यांची जबाबदारी शिक्षकांकडे देण्यात आलेली आहे ज्याच्या माध्यमातून स्पेशल क्लास देऊन त्यांना त्याच्याबाबत त्यांना विशेष वर्ग त्यांना देण्यात येतील जेणेकरून ह्या विषयात ते चांगले होते. ओके, नंतर जगातील सर्वात मोठं ध्यान केंद्र जे आहे ते स्वयंवर महामंदिर या ठिकाणी आहे वाराणसीमध्ये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेलं आहे. त्याची क्षमता असणार आहे 20,000 लोक. नंतर कौटुंबिक हिंसाचार विरोधी 15 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालामध्ये आयोजित करण्यात. नंतर केरळ राज्य सरकारनं असं एक रूल तयार केलेला आहे. त्या रूलनुसार जर कचरा कुठल्याही ठिकाणी टाकला किंवा कचरा व्यवस्थापन नियमाचं जर उल्लंघन केलं त्या व्यक्ती किंवा संस्थेला 50,000 रुपये दंड आणि 1 वर्षाचा कारावास त्या ठिकाणी होऊ शकतो. नंतर रुग्णालय आणि रक्तपेढ्या म्हणजे जे काही ब्लड बँक्स आहेत त्यांना मागणीनुसार रक्त पुरवठा करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आलेला आहे. त्याचं नाव आहे ब्लड प्लस. म्हणजे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एखादं हॉस्पिटल किंवा एखादी ब्लड बँक त्यांच्या डिमांडनुसार त्या ठिकाणी रक्त मागवू त्या ठिकाणी शकते. नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मेणाचा पुतळा जयपूर वॅक्स म्युझियममध्ये उभारण्यात येणार आहे. परीक्षा पे चर्चा नावाच्या उपक्रमाच्या 7व्या आवृत्तीचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. परीक्षेला जात असताना विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळेला गोष्टींचं टेन्शन वगैरे असतं. सो नरेंद्र मोदी परीक्षा पे चर्चा नावाचा एक कार्यक्रम आयोजित करतात. त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना काही कानमंत्र त्या ठिकाणी देत असतात. नंतर वेगवान आपत्कालीन प्रतिसादासाठी नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियानं अनावरण केलेलं मोबाईल ॲप्लिकेशन त्याचं नाव आहे NHIERS इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टीम. ERS म्हणजे इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टीम. सो बेसिकली जेव्हा आपण हायवेवरून प्रवास वगैरे करत असतो तेव्हा कधी कधी ॲक्सिडेंट होतो, कधी कधी पेट्रोल संपलेलं असतं किंवा डिझेल संपतं, कधी कधी चाक पंक्चर होतं. सो अशा वेळेला इमर्जन्सी सर्व्हिसेस देण्यासाठी नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियानं NHAIERS नावाचं मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केलेलं आहे. नंतर राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या म्हणजे NCRBच्या अहवालानुसार अन्न भेसळ म्हणजे फूड अडल्ट्रेशनचं सर्वाधिक प्रमाण असलेलं शहर हैदराबाद या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात फूड अडल्ट्रेशनचे प्रमाण आहेत. नंतर लहान मुलांचे गोवर म्हणजे मिझल्स आणि रुबेला या रोगांपासून संरक्षण करण्यासाठी भारताने एक लस विकसित केलेलं आहे. त्याचं नाव आहे मेबेला. लक्षात ठेवा, मेबेला म्हणजेच मिझल्स अँड रुबेला यांचं कॉम्बिनेशन आहे. सो लस सगळ्यांना माहीत आहे, एखादा रोग होऊ नये म्हणून बालकांना जे काही व्हॅक्सिनेशन करतो आपण त्याला लसीकरण असं म्हणतो. सो मेबेला ही कोणत्या 2 रोगांपासून संरक्षण करण्यासाठी विकसित करण्यात आलेली आहे तर गोवर म्हणजेच मेझल्स आणि रुबेला. ओके, नंतर देशातील पहिली महिला विमानतळ अग्निशामक अधिकारी तिचं नाव आहे दिशा नाईक. म्हणजे एखाद्या विमानतळावर जर अशा वेळेला फायर कॅज्युअल्टी झाली तर त्यावेळेला जी काही टीम त्या ठिकाणी रिस्पॉन्स करते त्या टीमच्या प्रमुख म्हणून त्या ठिकाणी दिशा नाईक त्या ठिकाणी काम करणार आहेत. नंतर पहिला भारतीय कला, वास्तुकला आणि डिझाईन महोत्सव जो आहे तो नवी दिल्ली या ठिकाणी पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं उद्घाटन केलं. नंतर राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये PM कॉलेज ऑफ एक्सलन्स स्थापन करणारं राज्य मध्य प्रदेश.
ओके. नंतर महिलांच्या सुरक्षेसाठी सेफ सिटी प्रोजेक्ट सुरू करणारं राज्य आहे उत्तर प्रदेश. कारण आपण सुरुवातीलाच बघितलं NCRBच्या अहवालामध्ये तिथं महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांचं प्रमाण त्या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये जास्त आहे. सो सेफ सिटी प्रोजेक्ट महिलांच्या सुरक्षेसाठी राबवण्यात येणार आहे. नंतर उत्तर प्रदेश सरकारने एक इनिशिएटिव्ह घेतलेला आहे, तो म्हणजे साधू TL वसवानी यांची जयंती म्हणजे 25 नोव्हेंबर हा दिवस नो नॉनव्हेज डे म्हणून त्या ठिकाणी घोषित केला जाणार आहे. सो आयोग असा प्रश्न विचारू शकतं की खालीपैकी कोणत्या राज्यानं 25 नोव्हेंबर हा दिवस नो नॉनव्हेज डे म्हणून घोषित केलेला आहे? उत्तर प्रदेश. नंतर कैद्यांची सुटका करण्यासाठी न्यायालयीन आदेशांबद्दल तुरुंग अधिकाऱ्यांना त्वरित माहिती देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं सुरू केलेलं पोर्टल, त्याचं नाव आहे फास्टर 2.0. सो बेसिकली काय आहे, एखाद्या कैद्यांवरती सुप्रीम कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये किंवा सेशन कोर्टामध्ये ट्रायल सुरू असते. मग एखाद्या वेळेला न्यायाधीशांकडून हे जे काही कैदी आहेत त्यांची सुटका केली जाते, त्यांना जामीन दिला जातो. मग जेव्हा अशा वेळेला जामीन दिला जातो तेव्हा हे जे काही तुरुंग अधिकारी आहेत त्या तुरुंग अधिकाऱ्यांना त्या न्यायालयाची एक कॉपी येते आणि त्या कॉपीच्या आधारे म्हणजे हार्ड कॉपी येते, त्या हार्ड कॉपीच्या आधारे त्या कैद्याची सुटका त्या ठिकाणी केली जाते. परंतु ही हार्ड कॉपी तुरुंग अधिकाऱ्यापर्यंत पोहोचेपर्यंत बराच वेळ जातो. सो ही वेळ कमी व्हावा, त्या तुरुंगातून त्या व्यक्तीची लगेच सुटका व्हावी म्हणून फास्टर 2.0 नावाची प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे, जिथं हा जो काही वैयक्तिक संबंधित तुरुंग अधिकारी आहे त्याला ईमेल आहे किंवा दुसऱ्या माध्यमातून त्याला डॉक्युमेंट पोहोचेल आणि त्या डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्यानंतर तो लगेच त्या कैद्यांची सुटका करू शकतो. ओके. नंतर जागतिक आरोग्य संघटनेनं एक अहवाल तयार केलेला आहे. त्या अहवालानुसार आयुष्यात शारीरिक किंवा आणि लैंगिक हिंसाचार अनुभवणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण एकदा ना आयुष्यात कधी ना कधीतरी एखाद्या स्त्रीला शारीरिक किंवा लैंगिक हिंसाचाराला सामोरं जावं लागतं. अशा स्त्रियांचं प्रमाण किती आहे? 33.33%. 3 पैकी 1 महिला कंटिन्युअसली त्या ठिकाणी अशा प्रकारे आयुष्यात एकदा तरी शारीरिक किंवा लैंगिक हिंसाचाराचा अनुभव त्या ठिकाणी घेत असते. रास महोत्सव किंवा रासलीला महोत्सव आसाममध्ये साजरा केला जातो. राष्ट्रीय अन्न संमेलन म्हैसूरमध्ये आयोजित करण्यात आलं. कृष्णवेणी संगीता निरजनम कार्यक्रम जो आहे तो आंध्र प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आला. निर्मला सीतारामन यांनी त्याचं उद्घाटन केलं. नॅक म्हणजे नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडिटेशन काउन्सिल यांच्याद्वारे सर्वोच्च A++ मानांकन किंवा ॲक्रेडिटेशन मिळालेलं जे काही विद्यापीठ आहे त्याचं नाव आहे छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठ कानपूर उत्तर प्रदेश. सो A++ नॉमिनेशन मिळणं किंवा ॲक्रेडिटेशन मिळणं हे फार महत्त्वाची गोष्ट समजली जाते. सो नॅककडून अशा प्रकारे छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठाला असं A++ नामांकन मिळालेलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार यांनी राज्यसभेत एक माहिती दिली. त्यांचं म्हणणं आहे की देशामध्ये 834 नागरिकांमध्ये एक डॉक्टर आहे तर 476 नागरिकांमध्ये एक नर्स त्या ठिकाणी आहे. सो प्रमाण असं लक्षात ठेवा, 834 नागरिक आहेत आणि एक डॉक्टर आहे आणि 476 नर्सेस आहेत, व्यक्ती आहेत आणि त्याच्या पाठीमागं एक नर्स आहे. सो एक डॉक्टर आणि एक नर्स किती व्यक्तींच्या पाठीमागं आहे हे लक्षात ठेवा. 834 नागरिकांच्या मागे एक डॉक्टर आपल्या भारतात आहे तर 476 नागरिकांच्या पाठीमागे एक नर्स किंवा परिचारिका त्या ठिकाणी आहे. ओके. येस. चला नेहमीप्रमाणे आपण एकदा क्विक रिव्हिजन करूयात, बघूयात आपण काय काय त्या ठिकाणी शिकलेलो आहोत. ओके. पहिला आपण बघितलं क्राईम इन इंडिया अहवाल NCRBनं डिक्लेअर केलेला आहे. 2022 मध्ये जी काही गुन्हेगारी झाली त्याचं प्रमाण आहे, एकूण गुन्हे 58 लाख झालेले आहेत. 21च्या तुलनेमध्ये 4.5% घट आहे. खुणांच्या प्रमाणात पण घट झालेली आहे 2.6%. सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झालेली आहे, सर्वात जास्त 24.4%. 65,000 एवढे गुन्हे सायबर गुन्हे नोंद झालेले आहेत. नंतर सर्वाधिक गुन्हे उत्तर प्रदेश, महाराष्ट्र दुसऱ्या नंबरला. गुन्ह्यांचा दर जो आहे तो 422.2 आहे आणि 21च्या तुलनेमध्ये घट आहे. महिलांवरील अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे उत्तर प्रदेश, सर्वात कमी गुन्हे तामिळनाडू. बलात्काराचे सर्वात गुन्हे राजस्थान. महिला अपहरणाचे सर्वाधिक उत्तर प्रदेश. विनयभंगाचे, त्यानंतर आत्महत्येचे आणि भ्रष्टाचाराचे सर्वाधिक गुन्हे महाराष्ट्रात आहे. महिलांवरील जे अत्याचार होतात त्याची गुन्ह्यांची वर्गवारी कशी आहे तर सासरे आणि नवऱ्याकडून छळ होण्याचं प्रमाण जे आहे ते जास्त आहे 31.4%. अपहरणाचं प्रमाण 19.2%. विनयभंगाच्या उद्देशाने 18.7%. बलात्कार 7.1%. सर्वाधिक आत्महत्या मग असे सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आत्महत्यांसाठी सर्वाधिक कारण काय आहे? कौटुंबिक प्रश्न. द्वेषमुक्त भाषणामुळे विविध गटांमधील वैरभाव उत्तर प्रदेश. भ्रष्टाचाराची प्रकरणं महाराष्ट्र. ॲट्रॉसिटीचे सर्वाधिक प्रकरणं उत्तर प्रदेश. सर्वाधिक सुरक्षित शहर भारतातलं कोलकाता. प्रति लाख लोकसंख्येतील महिलांतील गुन्ह्याचं प्रमाण 66.4. सर्वाधिक जास्त महिलांवरील गुन्ह्याचं प्रमाण जे आहे ते नवी दिल्लीमध्ये आहे. मार्च 1986 मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी मुख्यालय असलेल्या NCRBची स्थापना झालेली. केंद्रीय गृह मंत्रालयाअंतर्गत ही काम करते.
उत्तराखंडमधील बोगद्यातील बचाव कार्याला यश. सिलशारा नावाच्या बोगद्यामध्ये 41 कामगार अडकले होते. 17 दिवसानंतर त्यांची सुटका झाली. ऑपरेशन जिंदगी राबवलं होतं उत्तराखंड सरकारनं. रॅट होल मायनिंगच्या तंत्रज्ञानाच्या आधारे या ठिकाणी त्यांची सुटका करण्यात आली. रॅट होल मायनिंग अशास्त्रीय आहे असं सांगून NGTनं 2014 मध्ये बंदी घातलेली होती. सो बेसिकली ही मॅन्युअली खोदकाम करण्याची पद्धत त्या ठिकाणी आहे. उत्तराखंडमध्ये असलेला सिलशारा बोगदा 4.5 किलोमीटरचा आहे आणि गव्हर्नमेंटच्या चारधाम प्रकल्पाचा भाग देखील आहे. काशी तमिळ संगमम कार्यक्रम वाराणसीमध्ये झाली. उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केलं. वाराणसी आणि तामिळनाडूचे सांस्कृतिक संबंध वाढवण्याच्या दृष्टीनं हा दरवर्षी आयोजित केला जाणारा कार्यक्रम आहे. यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी भाषण जे केलं त्या भाषणामध्ये एक लँग्वेज ट्रान्सलेशन सिस्टीमचा वापर करण्यात आला. त्याचं नाव आहे भाषिणी. समक्का सारक्का केंद्रीय आदिवासी विद्यापीठ मुलुगू जिल्ह्यामध्ये तेलंगणा इथं उभारण्यात येणार आहे. बेसिकली आदिवासी भागामध्ये दर्जेदार शिक्षण आणि सर्वसामाजिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आहे. केंद्रीय विद्यापीठ सुधारणा विधेयकानुसार ह्याची स्थापना करण्यात आलेली आहे. आयुर्वेद महोत्सव तिरुवनंतपुरममध्ये झाला. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी त्याचं उद्घाटन केलं. गीता महोत्सव कुरुक्षेत्रमध्ये झाला. जगदीप धनखड यांनी उद्घाटन केलं. वसुदेव कुटुंबकम त्याची थीम आहे. 22 डिसेंबर गीता जयंती म्हणून साजरा केला जातो. नंतर राजीव आरोग्यश्री योजना तेलंगणा सरकारनं आहे. महालक्ष्मी योजना तेलंगणा सरकारनं आहे. याच्यामध्ये 2,500 रुपये महिलांना दर महिन्याला दिले जातील. 500 रुपयामध्ये गॅस सिलेंडर दिला जाईल आणि महिलांना मोफत बस प्रवास त्या ठिकाणी असणार आहे. नंतर हॉट कुक्ड मिल स्कीम जी आहे ती उत्तर प्रदेशनं सुरू केली. भगवंत मान सरकार तोहाडेद्वार ही पंजाब राज्याची योजना आहे. मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना ही पण पंजाब राज्याची आहे. उंगलाई थेडी उंगल ओरिल नावाची योजना तामिळनाडूची आहे. नंतर आहे राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था प्लस भुवनेश्वरमध्ये त्याचं पायाभरणी केली धर्मेंद्र प्रधान यांनी. मागणीनुसार आणि उच्च दर्जाच्या व्यावसायिक शिक्षणाद्वारे ओडिशातील तरुणांची कौशल्य वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नंतर 10वी नंतर विद्यार्थ्यांचा ड्रॉपआउट रेटचं त्या ठिकाणी माहिती लोकसभेमध्ये देण्यात आली. जिथं 21-22 मध्ये हा ड्रॉपआउट रेट 20.21% आहे. 18-19 मध्ये हा ड्रॉपआउट रेट 28.4% होता. याचा अर्थ ड्रॉपआउट रेट कमी झालेला आहे. सर्वाधिक ड्रॉपआउट रेट ओडिशा राज्यामध्ये आहे 49.9%. 10,000व जनऔषधी केंद्र एम्स देवघर या ठिकाणी आहे. विकसित भारत ॲट 2047च्या पूर्ततेसाठी कल्पनांचं योगदान देऊन युवकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी विकसित भारत ॲट 2047 युवकांचा आवाज नावाचा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. नंतर केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने खेड्यांच्या वारशांचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी मेरा गाव मेरी धरोहर नावाची योजना सुरू केलेली आहे. नंतर आयुष्यमान भारत हेल्थ अँड वेलनेस सेंटरचं नाव बदलून आयुष्यमान आरोग्य मंदिर असं त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. मिशन दक्ष नावाचा उपक्रम बिहारनं सुरू केलेला आहे. जिथं शैक्षणिकदृष्ट्या कमकुवत जे काही 25 लाख विद्यार्थी आहेत त्यांना आधार देण्यात येईल. नंतर जगातलं सर्वात मोठं ध्यान केंद्र जे आहे ते स्ववेर महामंदिर वाराणसी या ठिकाणी आहे. 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर हा कौटुंबिक हिंसाचार विरोधी पंधरवडा साजरा केला जातो. नंतर कचरा व्यवस्थापन नियमांचं उल्लंघन केल्यास 50,000 रुपये दंड आणि 1 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा करणारं राज्य केरळ. नंतर ब्लड प्लस नावाचं एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आलेलं आहे. जिथं रक्तपेढ्या असतील किंवा हॉस्पिटल्स असतील ते एखाद्या मागणीनुसार रक्त डिमांड त्या ठिकाणी करू शकतील. बाबासाहेब आंबेडकरांचा मेणाचा पुतळा जयपूर वॅक्स म्युझियममध्ये आहे. परीक्षे पे चर्चाच्या उपक्रमाची 7वी आवृत्ती नुकतीच सुरू करण्यात आली. NHAI ERS नावाची एक मोबाईल ॲप्लिकेशन नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने सुरू केलेली आहे. जिथं वेगवान आपत्कालीन प्रतिसाद देखील देण्यात येईल. नंतर अन्न भेसळ प्रकरणामध्ये हैदराबाद 1 नंबरला आहे. मुलांचं गोवर आणि रुबेला रोगापासून संरक्षण व्हावं म्हणून मेबेला नावाची लस विकसित करण्यात आलेली आहे. तिशा नाईक ही देशातील पहिली महिला विमानतळ अग्निशामक अधिकारी आहे. भारतीय कला वास्तुकला आणि डिझाईन महोत्सव जो आहे नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आला. नंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये PM कॉलेज ऑफ एक्सलन्स स्थापन करणारं राज्य मध्य प्रदेश. उत्तर प्रदेश सरकारनं महिलांच्या सुरक्षेसाठी सेफ सिटी प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. नंतर 25 नोव्हेंबर हा दिवस नो नॉनव्हेज डे म्हणून साजरा करण्याची घोषणा करणारं राज्य उत्तर प्रदेश. नंतर फास्टर 2.0 प्रणालीचं उद्घाटन नुकतंच सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केलेला आहे. सो बेसिकली याच्यामध्ये कैद्यांची सुटका करण्यासाठी जो काही न्यायालयीन आदेश असते तो तुरुंग अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार शारीरिक आणि किंवा लैंगिक हिंसाचार अनुभवणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण जगातील 33.33% इतकं आहे. रास लीला महोत्सव आसाममध्ये, अन्न संमेलन म्हैसूरला, कृष्णवेणी संगीत निरजनम कार्यक्रम आंध्र प्रदेशना, नॅककडून सर्वोच्च A++ नामांकन मिळालेलं विद्यापीठ आहे छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठ कानपूर उत्तर प्रदेश. नंतर भारती पवार ज्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री आहेत त्यांनी एक आकडेवारी रिलीज केली. त्या आकडेवारीनुसार भारतामध्ये 834 नागरिकांमागं एक डॉक्टर आहे, तर 476 डॉक्टरांच्या पाठीमागं नागरिकांच्या पाठीमागं एक नर्स त्या ठिकाणी आहे. ओके,
सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतो मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पना सहित. तोपर्यंत धन्यवाद.